मोठ्याची मोठी हार्वेस्टिंग होणार आहे. ही बघा 4 फुटाची राजगिरा आहे. ती कुठून आली कशी आली मला काही माहीत नाही आहे. फक्त माझ्या गुलाबाच्या कुंडीमध्ये ही उगवली होती. मग मी तिला वाढवू दिली. एकच प्लांट होतं त्याच्यामुळे त्याची भाजी तर मी करून खाऊ शकत नव्हते. त्याच्यासाठी मी त्याची वाढ केली आणि वाढल्यानंतर असं जाणवलं की त्याला आता बिया आलेत म्हणजे मला ते तोडून नवीन प्लांट्स करता येईल म्हणून मी ते झाड तोडले मी. आणि हे माझ्या गुलाबालाही थोडं प्रॉब्लेम होत आहे असं वाटलं या प्लांटमुळं, कारण हे प्लांट 4 फुटाचा झाला आहे आणि गुलाबाचं प्लांट म्हणजे वाढतच नव्हता. मग मी याला तोडले आहे. बघा ही सगळी अशी फुलं लागलेत. ह्या फुलामध्ये प्रत्येक अशी मोठी एक कळी असते बघा ही, आणि याच्यामध्ये छोटे छोटे परत फ्लावर्स असतात. त्या फ्लावर्समध्ये राजगिरीच्या बिया असतात. म्हणजे तुम्ही एक जरी फ्लावर काढलं ना तर बरेचसे म्हणजे जवळजवळ 100-1 बिया निघतील असं हे प्लॅन्ट आहे. हे आता मी हे प्लॅन्टच्या कळ्या तोडून घेते. थोडे अजून ओले आहेत पण मी तोडले, कारण कसं मी गुलाबाच्या रोपाला प्रॉब्लेम करत आहे असं वाटलं मला, म्हणून मी हे तोडलं. आणि आता ह्याच्यातून मी बिया काढणार आहे. थोडी कच्ची आहे अजून कळी, त्याच्यामुळे बी भरपूर नाही पडणार. किती छोटे बिया पडत आहेत. फार नाजूक, इतक्या नाजूक बिया आहेत ना ह्या, आणि असं ग्लॉसी आणि स्लिपरी बिया आहेत. आता पकडता येत नाही एवढ्या छोट्या बिया आहेत बघा. या एवढ्या छोट्या म्हणजे याच्यात हे कळी अजून पूर्ण फुल अजून वाळलेलं नव्हतं, सुकलेलं नव्हतं, तरीही इतक्या बिया आले. म्हणजे एवढ्या बियावरून माझी भाजी पूर्ण एक हे म्हणजे बकेट भरू शकते. आता ह्याचं मी ह्या बिया मी आता संडेच्या दिवशी हे करणार आहे आणि भाजी तयार करून मस्त भाजी खायची भाकरीसोबत.